नमस्कार. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिंतूर शाखेच्या वतीनं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांना होत असलेल्या अडचणींच्या संदर्भामध्ये महाविद्यालय प्रशासनाला जागा करण्यासाठी या ठिकाणी आज टाळनाद आंदोलन करण्यात आलेलं आहे. वारंवार निवेदन देऊन सुद्धा महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांच्या ज्या या मागण्या येतात, ज्या त्यांना मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे, पिण्याचं पाणी असेल, स्वच्छतागृह असेल, या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचं काम महाविद्यालय प्रशासन करत होतं. विद्यार्थी परिषदेने वारंवार मागणी करून सुद्धा विद्यार्थ्यांच्या ज्या काही ह्या मागण्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करत होतं. मला या ठिकाणी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला कॉलेजच्या प्राचार्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे की या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर आम्ही सोडू. प्राध्यापक जे पूर्णवेळ प्राध्यापक नाहीयेत त्यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करू, असंही लेखी आश्वासन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. मला या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला देखील सांगायचंय की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 44 शासकीय महाविद्यालय आहेत, त्याचबरोबर 317 हे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत. परंतु आपण जर बघितलं शासकीय तंत्रनिकेतनची जी हालत आहे ती कुठंतरी दयनीय झालेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी वर्कशॉप नाही येत, प्राध्यापक पूर्ण वेळ नाही येत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे आहे त्या ठिकाणी खूप नुकसान होतंय. त्यामुळं माझी महाराष्ट्र शासनाला देखील विनंती आहे की त्यांनी जे संपूर्ण शासकीय वसतिगृह आहेत ते शासकीय वसतिगृह असतील किंवा शासकीय तंत्रनिकेतनामधल्या कॉलेजेसमध्ये ज्या काही सुविधा विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजेत त्या त्यांनी देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद.